नमस्कार. आज आपण एका अशा घराण्याची गोष्ट पाहणार आहोत जे होते एका साध्या गावचे पाटील, पण ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि तलवारीच्या जोरावर एका प्रचंड मोठ्या साम्राज्याचा पाया घातला. चला तर मग जाणून घेऊया भोसले घराण्याच्या या अविश्वसनीय उदयाची कहाणी. बघा, ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा दख्खनच्या पठारावर प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू होती. उत्तरेकडून मुघल सैन्य निजामशाही गिळायला येत होतं. सगळीकडे एक अस्वस्थता, एक धामधुमी होती. पण म्हणतात ना, अशाच अशांत काळात काही कर्तबगार लोकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. तर या सगळ्याची सुरुवात झाली तरी कुठे? ती झाली दौलताबाद जवळच्या वेरूळ गावात. इथे भोसले कुटुंब राहत होतं, जे या गावचे पाटील होते. म्हणजे सुरुवातीला ते फक्त एक स्थानिक नेतृत्व होतं, पण त्यांच्यामध्ये काहीतरी खास होतं जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवणार होतं. या कुटुंबाचे आधारस्तंभ होते दोन भाऊ, मालोजीराजे आणि त्यांचे धाकटे बंधू विठ्ठूजीराजे. हे होते वेरूळचे बाबाजीराजे भोसले यांचे सुपुत्र. आता हे दोघेही नावाचे पाटील नव्हते, तर कमालीचे शूर आणि कर्तबगार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची एक हत्यारबंद मराठ्यांची फौज होती. यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्यांचा चांगलाच दरारा होता. आता वेरूळमधून आपलं लक्ष जरा निजामशाहीची राजधानी दौलताबादकडे वळूया. त्या काळात निजामशाहीचा सगळा कारभार सुलतान नाही, तर त्याचा वजीर मलिक अंबर सांभाळत होता. तोच खरा सत्ताधीश होता. तर हा मलिक अंबर एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार माणूस होता, ज्याने सगळं राज्य आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं. पण त्याचा एक गुण खरंच वाखाणण्याजोगा होता. तो म्हणजे तो खऱ्या गुणवंतांना, खऱ्या कर्तबगार माणसांना बरोबर ओळखायचा. ही त्याची पारख करण्याची नजरच विलक्षण होती. आणि याच नजरेने भोसले बंधूंना हेरलं. या दोन भावांची कीर्ती, त्यांचं शौर्य हे फक्त वेरूळपुरतं मर्यादित राहिलं नाही. त्याची चर्चा थेट दौलताबादच्या दरबारापर्यंत पोहोचली. आणि हीच गोष्ट त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देणारी ठरली. हे सगळं घडलं कसं? तर बघा, मलिक अंबरने भोसले बंधूंची कर्तबगारी ओळखली. त्याने स्वतः निजामशहाकडे जाऊन त्यांची शिफारस केली. निजामशहा प्रभावित झाला आणि त्याने थेट मालोजी राजांना पुणे आणि सुपे परगण्यांची जहागीर देऊन टाकली. विचार करा, एका क्षणात वेरूळचे पाटील आता मोठे जहागीरदार बनले होते. त्यांच्याकडे आता पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता सगळंच आलं होतं. आता घराण्याची प्रतिष्ठा वाढली होती, जहागीर मिळाली होती आणि ह्या वाढलेल्या प्रतिष्ठेसोबतच भोसले घराण्यात एका नव्या पराक्रमी पिढीचा उदय झाला. मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे यांनी हा वारसा पुढे नेला आणि त्याला आणखी उंचीवर नेलं एका अत्यंत महत्त्वाच्या नात्यामुळे. शहाजीराजांचं बालपण तसं सोपं नव्हतं. ते मालोजीराजे आणि उमाबाईंचे पुत्र होते. पण ते अवघे 5 वर्षांचे असताना इंदापूरच्या लढाईत त्यांचे वडील मालोजीराजे मारले गेले. अशा कठीण परिस्थितीत त्यांचे काका विठ्ठोजीराजे यांनीच त्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. आणि त्यांनीच एक असा निर्णय घेतला ज्याने भोसले घराण्याचं भविष्यच बदलून टाकलं. विठ्ठोजीराजांनी शहाजीराजांचा विवाह जिजाबाईंशी लावून दिला. जिजाबाई हा सिंदखेडचे मातब्बर सरदार लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. लखुजीराव हे निजामशाहीतले एक अत्यंत मोठे, पराक्रमी आणि प्रतिष्ठित सरदार होते. त्यामुळे हा विवाह म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं लग्न नव्हतं, तर 2 मोठ्या शक्तिशाली घराण्यांची एक मजबूत युती होती. या नात्यामुळे भोसले घराण्याची ताकद आणि प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढली. आता वडिलांची जहागीर आणि सासरची प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन शहाजीराजांनी रणांगणात पराक्रम गाजवायला सुरुवात केली. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण त्याच प्रसिद्धीमुळे त्यांच्या आयुष्यात मोठे संघर्षही उभे राहिले. शहाजीराजांच्या पराक्रमाची खरी परीक्षा झाली ती भातवडीच्या प्रसिद्ध लढाईत. इथे एका बाजूला मलिक अंबर आणि शहाजीराजांच्या नेतृत्वात निजामशाहीचं सैन्य होतं, तर त्यांच्या विरोधात उभी होती मुघल आणि आदिलशाहीची एकत्र आलेली प्रचंड मोठी फौज. या लढाईत निजामशाहीने एक मोठा विजय मिळवला. शहाजीराजांनी तर असा पराक्रम गाजवला की त्यांचं नाव सगळ्या दख्खनमध्ये दुमदुमलं. पण या विजयाची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. त्यांचे भाऊ शरीफजी या लढाईत मारले गेले आणि दरबारात शहाजीराजांची प्रतिष्ठा इतकी वाढली की ती त्यांचाच गुरु मलिक अंबर याच्या डोळ्यात खुपू लागली. इथूनच संघर्षाला सुरुवात. मलिक अंबर सोबत हे जे वितुष्ट निर्माण झालं, त्यामुळे शहाजीराजांना एक खूप मोठा आणि धाडसी निर्णय घ्यावा लागला. त्यांना आपली निष्ठा बदलावी लागली. झालं असं
की मलिक अंबर सोबतचे संबंध इतके बिघडले की शहाजी राजांनी एक टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी निजामशाहीची सेवाच सोडून दिली आणि ते थेट त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीत सामील झाले. आदिलशहांनी तर अशा पराक्रमी सरदाराचं स्वागतच केलं आणि त्यांना सरलष्कर म्हणजे सेनाप्रमुख ही मोठी मानाची पदवी दिली. दरम्यान इकडे दौलताबादमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. मलिक अंबरचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा फत्ते खान वजीर बनला. पण तो स्वभावाने मोठा कारस्थानी होता, म्हणजे कटकारस्थानं करणारा. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे निजामशाही पूर्णपणे डबघाईला आली. राज्य कोसळण्याच्या बेतात असताना, मोगलांचा धोका डोक्यावर घिरट्या घालत असताना शहाजी राजांना एक भावनिक साथ घालण्यात आली. खुद्द निजामशहाच्या आईने त्यांना संदेश पाठवला की परत या आणि ही निजामशाही वाचवा. आणि शहाजीराजे परत आले, पण यावेळेस त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली होती. ते आता केवळ एक जहागीरदार किंवा सरदार नव्हते, तर ते या कोसळणाऱ्या राज्याचे एकमेव तारणहार होते. आता सत्तेचा खरा केंद्रबिंदू शहाजीराजे बनले होते. तर असा होता एका गावच्या पाटलापासून सुरू झालेला प्रवास, जो एका राज्याच्या तारणहारापर्यंत पोचला. भोसले घराण्याने आता एक असा मजबूत पाया रचला होता ज्याला कोणीही धक्का लावू शकत नव्हतं. आता प्रश्न फक्त एक होता की या भक्कम पायावर पुढे कोणता इतिहास घडवला जाणार होता.